नंदुरबारमध्ये रेल्वे फाटका पलीकडे नवीन विद्युत दाहिनी स्मशानभूमीची मागणी, निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नंदुरबार शहरातील रेल्वे फाटका पलीकडील नागरिकांसाठी नवीन आधुनिक विद्युत दाहिनीसह स्मशानभूमी उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। भाजप कार्यकर्ते गिरीश नाथानी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना निवेदन देत ही मागणी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की नंदुरबार शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात रेल्वे फाटका पलीकडे झाला असून 1 ते 6 प्रभागांसह वाघोदा, पातोंडा, नळवा शिवार, एकतानगर, सिंधी कॉलनी, कोरिट नाका आणि गुरुकुल परिसरातील नागरिकांना अंत्ययात्रेसाठी लांबचा प्रवास करावा लागतो। विशेषतः पावसाळ्यात या गैरसोयी अधिक वाढतात। सध्या शहरात साक्री रोडवरील एकच मुख्य स्मशानभूमी असून तेथील सुविधा अपुऱ्या पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच पर्यावरणपूरक पर्याय म्हणून आधुनिक विद्युत दाहिनी उभारण्याची मागणी केली आहे। या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री, आमदार आणि खासदार यांनाही पाठवण्यात आले आहेत। अनेक नागरिकांनी या मागणीला पाठिंबा दर्शवत निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत। दरम्यान रेल्वे फाटका पलीकडे नवीन स्मशानभूमीचा निर्णय तातडीने न झाल्यास तहसील कार्यालयासमोरच मयत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करून आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। नंदुरबार शहर का विस्तार बढ़ चुका है। नंदुरबार जिले को 28 साल हो गए डिस्ट्रिक्ट बनते हुए। तो हमारी मांग है कि शमशान भूमि रेलवे फाटक के उधर भी होनी चाहिए, क्योंकि नंदुरबार में एक ही है, जनपद शहर के इधर, तो आने जाने में दिक्कत होती है लोगों को। तो इसके लिए हमने कलेक्टर साहब को निवेदन दिया है। अभी कल जाके नगर पालिका निवेदन देंगे। धन्यवाद।